Good morning, children. I hope you understood the previous lesson, formal letter writing. So, today I will introduce the new and very important topic, figures of speech. What is a figure of speech? अलंकार म्हणजे काय? Figure of speech is a figurative language. Figure of speech is a way of expressing or saying something. Figure of speech is used by the poets in the poem, by writers in the stories and speech, used in music, and by everyone in day to day life. फिगर ऑफ स्पीच म्हणजे एक अलंकारिक भाषा आहे. आपल्या भावना व्यक्त करताना किंवा काहीतरी बोलताना आपण कधीकधी अलंकारिक भाषेचा वापर करत असतो. ही अलंकारिक भाषा किंवा अलंकारिक भाषेचा वापर कवी त्याच्या कवितेत, लेखक त्याच्या लिखाणात, म्युझिकमध्ये एवढंच नव्हे तर प्रत्येकजण त्यांच्या दैनंदिन जीवनातसुद्धा बोलताना अलंकारिक भाषेचा वापर करत असतो. व्हॉट इज द पर्पज ऑफ फिगर ऑफ स्पीच? फिगर ऑफ स्पीचचा किंवा अलंकारिक भाषेचा आपल्या बोलण्यात, कवितेत, लिखाणात वापरण्याचा काय हेतू असतो? तर टू ब्रिंग द क्लॅरिटी इन स्पीच, बोलण्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी. मेक्स अवर लँग्वेज ब्युटिफुल अँड इफेक्टिव्ह, आपल्या भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी, भाषा अधिक प्रभावी बनवण्यासाठी फिगर ऑफ स्पीचचा वापर करतात. डिफरंट फ्रॉम द ऑर्डिनरी मिनिंग, तसेच सामान्य अर्थापेक्षा किंवा वाक्यांपेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी, असामान्य वाक्यांचा वापर फिगर ऑफ स्पीचमध्ये केला जातो. आपल्या अभ्यासक्रमात पोएम शिकताना आपल्याला फिगर ऑफ स्पीच विचारले जातात. So today we are going to learn different types of figure of speech. The first figure of speech is simile, म्हणजे उपमा अलंकार. Simile is a figure of speech that uses comparison between two unlike things using like, as or so. These two things must have one thing in common. सिमिली या अलंकारामध्ये दोन भिन्न वस्तू, व्यक्ती व ठिकाण यामध्ये तुलना केलेली असते. त्याकरिता लाईक, ॲज ऑर सो यासारखे शब्द वापरले जातात. ज्या दोन वस्तू, व्यक्ती, ठिकाणांमध्ये तुलना केलेली असते त्यामध्ये किमान एक गुण तरी समान असला पाहिजे. ॲज हा शब्द डायरेक्ट कंपॅरिझन म्हणजे दोन वस्तूंमध्ये प्रत्यक्ष तुलना करण्यासाठी वापरतात. तर लाईक हा शब्द दोन वस्तूंमध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जातो. लेट्स अंडरस्टँड सिमिली विथ सम एक्झाम्पल्स. अवर सोल्जर्स आर ॲज ब्रेव्ह ॲज लायन. हिअर वी आर कंपेरिंग टू डिफरंट थिंग्स, सोल्जर्स अँड लायन, using a word as. Soldiers and lion both are entirely different. Soldier is a human being and lion is an animal. But one thing that is common between both of them, it is their bravery. They both are known their bravery. So here, as brave as a lion is a simile. या वाक्यात आपण दोन गोष्टींची तुलना केलेली आहे, सोल्जर्स आणि लायन, आणि त्याचबरोबर ॲज हा प्रत्यक्ष तुलना दर्शविणारा शब्द वापरलेला आहे. सोल्जर्स हा मानव तर लायन हा प्राणी आहे. पण या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे ब्रेव्हरी, दोघांमध्ये असणारा शूरपणा किंवा शौर्य. दोघेही ब्रेव्ह या गुणांमुळे ओळखले जातात. म्हणून या ठिकाणी ॲज ब्रेव्ह ॲज लायन हा सिमिली आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज शी इज लाईक ॲन एंजल. हिअर अ गर्ल इज कम्पेअर्ड विथ ॲन एंजल युझिंग द वर्ड लाईक फॉर देअर रिसेम्बलन्स अँड द कॉमन थिंग बिटवीन देम इज beauty, both of them. So here like an angel is a simile. या वाक्यात एका मुलीची तुलना एखाद्या एंजलसोबत केलेली आहे आणि लाईक या शब्दाचा वापर दोघींमध्ये एकसारखेपणा किंवा साम्य दाखवण्यासाठी केलेला आहे.
ती मुलगी आणि एंजल यामध्ये कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे ब्युटी, सौंदर्य. या ठिकाणी लाईक ॲन एंजल हा सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे. नाव लेट्स लुक इन टू द नेक्स्ट टाईप ऑफ फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर. A metaphor is a figure of speech that uses indirect comparison between two unlike things. These two things must have one thing in common. Now, you might be thinking in simile also, we said the same thing, but there is a difference between both of them. While in simile, we used words as or so and like. While comparing two things, here we do not use that. फिगर ऑफ स्पीचचा दुसरा प्रकार आहे मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. मेटाफर या फिगर ऑफ स्पीचमध्ये दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये गोष्टींमध्ये अप्रत्यक्ष तुलना केलेली असते. या दोन वस्तूंमध्ये गोष्टींमध्ये किमान एक गुण तरी कॉमन असायला पाहिजे. आता कदाचित तुम्हाला असं वाटेल की सिमिलीमध्ये सुद्धा दोन वस्तूंमध्ये दोन गोष्टींमध्ये तुलना केली जाते. मग सिमिली आणि मेटाफरमध्ये काय फरक आहे, कोणता फरक आहे? तर सिमिलीमध्ये लाईक, ॲज ऑर सो यासारखे शब्द वापरतो व दोन वस्तूंमध्ये तुलना करतो. पण मेटाफरमध्ये आपण लाईक, ॲज ऑर सो यासारख्या शब्दांचा वापर करत नाही. नाव लेट्स लुक इन टू अ प्रिव्हियस एक्झाम्पल ऑफ सिमिली अँड ट्राय टू कन्वर्ट इन टू अ मेटाफर. आता आपण मघाशी पाहिलेलं सिमिलीचे उदाहरण बघूयात आणि त्याच उदाहरणाला मेटाफरमध्ये कन्वर्ट करूयात. द सेंटेन्स इज अवर सोल्जर्स आर ॲज ब्रेव ॲज लायन. हे सिमिलीचं वाक्य आहे. वाक्यातील ॲज ब्रेव ॲज हे शब्द काढून टाकल्यावर हे वाक्य अवर सोल्जर्स आर लायन असे होईल. यावरून असे लक्षात येईल की वाक्यातील ॲज हा शब्द वाक्यामध्ये असणाऱ्या दोन वस्तूंची प्रत्यक्ष तुलना म्हणजे डायरेक्ट कंपॅरिझन करतो. पण जेव्हा आपण ॲज हा शब्द वरील वाक्यातून काढल्यावर सोल्जर्स आणि लायनची इनडायरेक्ट कंपॅरिझन म्हणजे अप्रत्यक्ष तुलना केली जाते. मेटाफर डिक्लेअर्स दॅट आवर सोल्जर्स आर लायन. Second sentence is the camel is the sheep of the desert. Here the camel is compared with the sheep. The camel and the sheep both are entirely different, but they have some common characteristics like they both are used to help people to travel. Camel is used for traveling in desert, whereas the sheep is used for traveling in ocean. या वाक्यात कॅमल आणि शीप या दोघांमध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे. उंट आणि जहाज हे दोघेही भिन्न आहेत, परंतु दोघांचे स्वभाव वैशिष्ट्य सारखेच आहेत, एकच आहेत, कारण दोघेही प्रवासासाठी लोकांना मदत करतात. उंटांचा उपयोग वाळवंटात प्रवास करण्यासाठी तर जहाजाचा समुद्रात प्रवास करण्यासाठी वापर केला जातो. म्हणून उंट हे वाळवंटातील जहाज आहे. नेक्स्ट टाईप ऑफ फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. ॲनिमल्स, नॉन लिव्हिंग थिंग्स ऑर ऑब्जेक्ट्स टॉक्स, बिहेव्स ऑर ॲक्ट लाईक ह्युमन बिईंग. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, प्राणी, पक्षी इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखे वागताना दाखवलेले आहे किंवा एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या मानवाप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे वर्णन करताना पर्सॉनिफिकेशन अलंकार वापरतात. लेट्स अंडरस्टँड पर्सॉनिफिकेशन विथ सम एक्झाम्पल्स. द फर्स्ट इज द सन स्माइल्ड ॲट अस. Here we are giving a quality of human which is smile to an object, the sun. So personification is used here. या वाक्यात आपण हसणे हा मानवाचा गुण
द सन या निर्जीव वस्तूला दिलेला आहे. तो सूर्य आपल्याकडे बघून हसला असे वर्णन केलेले आहे. तसे पाहिले तर हसणे हा मानवाचा गुणधर्म आहे. तो निर्जीव वस्तूसाठी वापरण्यात आलेला आहे. म्हणून या वाक्यामध्ये पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. Second sentence is the stars dance in the sky. Here we are giving a quality of human which is dancing to an object, the star. So it's a personification. या वाक्यात डान्सिंग हा मानवाचा गुणधर्म द स्टार्स या निर्जीव वस्तूसाठी वापरण्यात आलेला आहे. तारे आकाशात डान्स करतात म्हणजे निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या मानवाप्रमाणे कृती करतात असे दाखवलेले आहे. म्हणून या वाक्यामध्ये पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. थँक्यू.